नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे 288 या ठिकाणी मतदारसंघ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. राष्ट्रीय विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था पहा पुणे शहरामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा चंदनाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर कर्नाटक या राज्यामध्ये पहा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय. राज्यांचे वास्तविक प्रमुख कोण असतात? राज्यांचे वास्तविक प्रमुख कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्यांचे वास्तविक प्रमुख असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर या ठिकाणी आहे, पणजी या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय. बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बिहू हा सण बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा शेकरू. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय. भारतामध्ये विचारलंय थरचे वाळवंट कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामध्ये बघा जे वाळवंट आहे थरचं वाळवंट कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल. थरचे वाळवंट राजस्थान या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई हमाल व लिपिक बघा या पदासाठी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं. कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 7 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 द्यायला पाहिजे. पावसाळी अधिवेशन पहा मुंबई या ठिकाणी भरते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर सन 1917 या वर्षी चंपारण्य हा सत्याग्रह झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. हिंगोली हे शहर
कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? हिंगोली बघा हे शहर कयाधू नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सिद्धेश्वर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? सिद्धेश्वर बघा हे धरण दक्षिण पूर्णा या नदीवरचं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? राधानगरी. राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? राधानगरी बघा हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं? वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोजन बघा या वायूचं प्रमाण वातावरणामध्ये 78% असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? योग्य उत्तर काय पाहिजे? आग बघा विझवण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 7 बेटांचे शहर. 7 बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? 7 बेटांचं शहर म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहराला ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, तापी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? तापी बघा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? गोवा राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? राजीव गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? हैदराबाद बघा या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी असे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्यास म्हणतात? स्टॅच्यू ऑफ युनिटी असे कोणाच्या पुतळ्यास म्हणतात? तर सरदार वल्लभभाई पटेल बघा यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरता आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? तर 29 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 पहा काय विचारलाय? कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? कायद्यापुढे बघा समानता यांच्या संबंधीचं कलम 14 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता असेल? पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, या ठिकाणी काय विचारलं? भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 पहा काय विचारलाय? राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. कमल नयन. बघा कमल नयन म्हणजे कमलासारखे नयन. कमल नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कोणत्याला पाहिजे? कमल नयन बघा या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध बघा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर संत रामदास महाराजांनी पहा दासबोध हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे कोणता असेल तर गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पांडव लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हुतात्मा दिन केव्हा असतो? बघा, 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी विचारले कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली, मुंबई, चेन्नई, नागपूर. गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? बॅरोमीटर. बघा, हे वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं आहे? महाराष्ट्र पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं असेल? पोलीस महासंचालक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाचगणीचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? योग्य उत्तर काय असेल? पाचगणीचे बघा पठार हे सातारा या जिल्ह्यामधले पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझी जन्मटेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माझी जन्मटेप या पुस्तकाचे लेखक कोण असतील? वेदा सावरकर माझी जन्मटेप या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? बघा, गोवा राज्य बघा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाषा म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, भाषा म्हणजेच खालीलपैकी काय होय? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. मराठी भाषेचे बघा शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, धाबे दणानने. बघा, अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. धाबे दणानने म्हणजे काय असतो? खूप घाबरणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुलाबी शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? गुलाबी शहर म्हणजे जयपूर शहर होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे? नागार्जुन सागर हे धरण. योग्य उत्तर काय पाहिजे? नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.